पुण्यातील आळंदी परिसरात बाललैंगिक अत्याचारांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे। या संदर्भात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून पत्रकार परिषद घेतली होती। या परिषदेत त्यांनी विना परवाना असलेल्या वारकरी शिक्षण संस्था व धर्मादाय आयुक्तांकडे रजिस्टर्ड नसलेल्या संस्थांवर कारवाई करण्याचे सांगितले होते। याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात सविस्तरपणे पुढील बातमीतून। बातमी आहे आळंदीतील वारकरी शिक्षण संस्था विना परवाना असणाऱ्या संस्थेवर कारवाई होण्यासंदर्भातील। आळंदीतील वाढत्या बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांची नोंद महिला आयोगाने घेतल्यानंतर आळंदीतील परिसरात असणाऱ्या 175 वारकरी शिक्षण संस्थेचा सर्वे केला जातोय। त्यासाठी 20 समित्या गठीत केल्या आहेत। एका समितीत एक अध्यक्ष आणि 2 सदस्य या शिक्षण संस्थेचा सर्वे करत आहेत। तर शिक्षण संस्थेच्या संबंधित आवश्यक कागदपत्रांची यावेळी तपासणी करण्यात येते। जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या निर्देशानुसार आम्ही वारकरी शिक्षण संस्था यांच्या प्रत्यक्ष भेटी देऊन सर्वेक्षण करत आहोत। त्यामध्ये संस्था किती अधिकृत आहेत, अधिकृत अनधिकृत आहेत याची माहिती घेत आहोत। त्यांची नोंदणी आहे किंवा नाही त्याची माहिती घेतो। या कामासाठी एकंदरीत आळंदीमध्ये 20 समित्यांची गठन केलेलं आहे। प्रत्येक समितीमध्ये 3 सदस्य आहेत। त्यामध्ये आम्हाला एक प्रश्नावली सुद्धा देण्यात आलेली आहे। त्या प्रश्नावलीच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या प्रश्नावलीच्या स्वरूपात क्वेश्चनरी करून त्यांची माहिती संबंधित संस्थेकडून घेत आहोत। त्यातून ज्या गोष्टींची माहिती प्रत्यक्ष पाहणी करून घेणं आवश्यक आहे ते सुद्धा आम्ही प्रत्यक्ष पाहणी करून त्याची माहिती घेऊन त्याचा अहवाल शासनाकडे सादर करणार आहोत। आतापर्यंत किती संस्थेची माहिती मिळालेली आहे आणि किती संस्थेवरती कारवाई झाली? त्यामधून आमच्या टीमला जे आहे त्यामध्ये 9 संस्थांची माहिती एकत्रित करण्यासाठी दिलेली आहे। त्यापैकी आम्ही आत्तापर्यंत 3 संस्थांची माहिती घेतलेली आहे। तिन्ही संस्था आमच्याकडून आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार रजिस्टर्ड आहेत आणि राहिलेल्या 6 संस्थांचा आम्ही सर्वे आता ऑनगोईंग आहोत आणि करतच आहोत।